मित्रांनो नमस्कार. आज जरा थोडा वेगळा विषय आणि गप्पा मारल्यासारखा मी बोलणार आहे की बऱ्याचदा काय होतंय की आपण घरामध्ये किंवा कुठेही असू देत की आपल्याकडे ते स्पष्टीकरण खूपदा द्यावं लागतं आणि इतकी माणसं स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करतात. घरामध्ये समजा एखाद्या वेळेला नवऱ्याला यायला उशीर झाला तरी तो स्पष्टीकरण देण्यासाठी धडपड करत असतो की बाबा बायकोला पण काय स्पष्टीकरण द्यावं. म्हणजे नवरा बायको असेल किंवा कोणतेही नाते असू द्या, त्यामध्ये स्पष्टीकरण देण्याची धडपड प्रत्येक जण करत असतो. मात्र मी तुम्हाला सांगेल की अशा वेळेला तुम्ही फक्त शांत बसा, काहीच बोलू नका. अनेकदा असं होतं की स्पष्टीकरण देताना पण माणसं अडकतात. बरं, स्पष्टीकरण द्यायचं कशासाठी द्यायचं, तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्पष्टीकरण द्यायचं आहे. काही नात्यांना स्पष्टीकरणाची गरज नसते आणि काही नाते आणि काही माणसं स्पष्टीकरण ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. मग अशा वेळेला आपली धडपड कशासाठी उगीच. आणि कुठेही जाऊ द्या, कुठल्याही कार्यक्रमाचा असू द्या, कोणत्याही क्षेत्र असू द्या, कोणत्याही क्षेत्रात गेला तर स्पष्टीकरण देण्यासाठीची एक वेगळी धडपड प्रत्येकाची असते. का तर स्वतःला सिद्ध करायचं, स्वतः बी बरोबर आहे हे दाखवायचा प्रयत्न करायचा. पण या सगळ्यांमध्ये मी तुम्हाला खूप प्रामाणिकपणे सांगेल की तुम्ही स्पष्टीकरण द्यायचा जेवढा प्रयत्न कराल ना, तेवढे तुमच्याबद्दल प्रश्न निर्माण करतील लोक. आणि ह्या सगळ्यांमध्ये आता आपण ठीक आहे ना, की खूपदा काय की बऱ्याच वेळेला एखाद्याला उशीर होतो, एखादा कुठेतरी काहीतरी कुठल्या तरी खऱ्या कारणामुळे तो अडकलेला असतो किंवा त्याला तिथं जायला तो वेळेत पोहोचत नाही किंवा बऱ्याचदा मग ते ऑफिसचा भाग असेल, घरातला भाग असेल, कोणताही भाग असू द्या. पण मी तुम्हाला खरंच मनापासून सांगतो की ह्या सगळ्या स्तरावर तुम्ही अजिबात स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करू नका. तुम्ही एकदम शांत राहा. काहीच त्याच्यावर उत्तर द्यायचा प्रयत्न करू नका. बघा ना, बऱ्याच वेळेला काय असतं की तुम्ही स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न जेवढा कराल ना, तेवढा तुम्ही पण अडकत जाता. अडकत जाता म्हणजे काहीतरी चुकून आपल्या तोंडून काहीतरी यायची शक्यता असते आणि ती येतच ओघामध्ये. काहीतरी असं येतं की मग त्याच्यामुळे पुन्हा नवीन प्रश्न निर्माण होतो. पण बऱ्याचदा काय होतं की आपण काही मौन पाळत नाही. तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर अशा वेळेला मौन पाळलं ना, तर ते मौन तुमच्यासाठी खूप वरदान ठरेल. कारण मौन पाळणं म्हणजे तो काही पराभव नसतो. आणि मग ह्या सगळ्यांमध्ये मौन तर कधी पाळतच नाही आपण. आपण काही रिॲक्टच व्हायचा प्रयत्न करतो. नेहमी काहीतरी एखादा प्रश्न, एखादा काही बोललं की पटकन आपण त्याला रिॲक्शन द्यायचा प्रयत्न करतो किंवा मग नाही हे असं नाही, ते तसं नाही आणि मग हे असं होतं आणि ते तसं होतं. तर या सगळ्यांमध्ये धडपड नका ना करू. तुम्ही खरे आहात ना, तुम्ही सत्य आहात ना, तर या सगळ्यांमध्ये तुम्ही ती धडपडच करू नका. सचिन तेंडुलकरवर बऱ्याचदा टीका झाली. त्यांनी कधी उत्तर दिलं का, तर नाही दिलं. त्यांनी त्याच्या कृतीतनं उत्तर दिलं. मी तुम्हाला सांगू का, म्हणजे एखादं झाड फळ देतं बघा. बरं, ते झाड फळ देतं तर ते झाड नाही सांगत की बाबा मी फळ देतो. त्याला स्पष्टीकरण करावं लागत नाही त्या झाडाला की मी सावली देतो, मी फळ देतो. सूर्य रोज उगवतोय, पण त्या सूर्याला नाही सांगावं लागत की मी प्रकाश देतोय. समजा एखादा स्प्रे आपण अत्तर मारतो अंगावर किंवा एखादं गुलाबाचं फुल असतं, त्याला नाही स्वतःचा बायोडाटा सांगावा वाटत किंवा त्याला नाही ती सांगण्याची गरज उरत की बाबा मी किती सुगंधी आहे, मी किती सुंदर आहे. तर हे बघा, गैरसमज झाले तर ते गैरसमज दूर करण्याची जबाबदारी सगळीच आपली नसते. ती समोरच्या माणसाची सुद्धा असते की त्यांनी पण त्या सगळ्या गोष्टी समजून उमजून घेतल्या पाहिजेत. आणि स्पष्टीकरण हा जो भाग आहे इकडे, तर मी तुम्हाला खूप मनापासून सांगेल की तुम्ही स्पष्टीकरण देण्याच्या ऐवजी अशा वेळेला तुम्ही शांत राहा. अशा वेळेला तुम्ही मौन पाळा. मी पुन्हा एकदा सांगतो की मौन म्हणजे तुम्ही किती परिपक्व आहात याचा तो पुरावा असतो. आणि ह्या सगळ्या परिपक्वतेचा पुरावा जर मौन असेल तर त्यावेळेला तुम्ही मौन पाळा आणि मग तुमचं चारित्र्य, तुमचं सातत्य, तुमचं काम, या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन मग ते तुमची सत्यता स्पष्ट करत असतात. त्यामुळे तुम्हाला त्या स्पष्टीकरण देण्याची गरजच उरत नाही. संसार सगळ्याचा आहे, मैत्री सगळ्याची आहे, वेगवेगळी नाती वेगवेगळ्या स्तरावर आपण निभावत असतो, ती पुढे घेऊन जात असतो. आणि प्रत्येक वेळेला कुठेतरी कोणत्या तरी टप्प्यावर असा काहीतरी गैरसमज होतो की बाबा त्या सगळ्या गैरसमजाला दूर करण्यासाठी, त्याला स्वच्छ करण्यासाठी, त्याला बाजूला सारण्यासाठी आपल्या परीने आपण प्रयत्न करतो. तुम्ही खरे असाल ना, तुम्ही सत्य असाल ना, पुढे जाऊन ते सिद्ध होणार आहे. फक्त त्याला काहीतरी वेळ जाऊन द्यावा लागेल. आणि ज्या स्थितीमध्ये, ज्या परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी उद्भवत असतात त्यावेळेला तुम्हाला फक्त मौन पाळायचं आहे. मौन पाळल्यानंतर तुम्हाला सांगू का, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्या व्यक्तीला पुढे जाऊन मिळत असतात. त्यामुळे स्पष्टीकरणाची धडपड करू नका, त्याच्या गोष्टींमध्ये त्या भानगडीत पडू नका. आता तुम्ही ताजी उदाहरण बघताय, राजकारणातली बघताय, प्रशासनातली बघताय. म्हणजे राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये, कुटुंबामध्ये, नात्यामध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये कोणत्याही स्तरावर तुम्ही जेवढं जास्ती स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करता तेवढं तुम्ही अडकत जाता. त्यामुळे स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत पडू नका. शांत राहा.